मागे मी तुम्हाला लव ऑफ गॉड ख्रिश्चन बुक स्टोअरबद्दल सांगितलं होतं. तर त्यांचं जे न्यू कलेक्शन आहे त्यातलं मी एक पुस्तक मागवलेलं आहे, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्या पहिले मी हे तुम्हाला दाखवते. याला टॅम्बोरिन म्हणतात. जेव्हा भजन वगैरे लोक करतात तेव्हा याचा वापर करतात, किंवा तुमच्या घरी कौटुंबिक प्रेयर वगैरे असते तेव्हा तुम्ही हे वाजवू शकता प्रेयर करताना, म्हणजे वर्शिप लीडिंग करताना. तर याची जी किंमत आहे ती 350 आहे आणि हे तुम्हाला लव ऑफ गॉड शॉपमधनं मिळेल. त्यांचा नंबर मी तुम्हाला देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आता मी जे पुस्तक ऑर्डर केलं होतं ते पहिले गाण्याचं पुस्तक. तर हे गाण्याचं पुस्तक आहे. हे उपासना गीते व स्तुती स्तोत्राचं पुस्तक आहे. सुनील कांबळे यांनी हे लिहिलेलं आहे. खूप चांगलं पुस्तक आहे. याची किंमत 200 रुपये आहे आणि तुम्हाला मी दाखवते यात कॉन्टेंट काय काय आहे. तर याच्यात तुम्हाला टिळकांनी लिहिलेले मराठी गाणे दिसते उपासना संगीताचे, आणि त्यानंतर एक सेक्शन असं आहे की त्यामध्ये तुम्हाला हिंदी गाणे मिळते. जसं राजाओं का राजा हे जे हिंदी गाणे कोरसेस आहेत ते तुम्हाला मिळते. भरपूर संग्रह आहे यामध्ये गाण्यांचा. तर हे पुस्तक तुम्ही नक्की ऑर्डर करा, तुमच्या कामी येईल. आणि याच्यामध्ये 10 आज्ञा, धन्यवाद, प्रेषितांचा मताधिकार आणि प्रार्थना, कृपादानी, तर ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहे. तर हे तुम्ही पाठ वगैरे करू शकता आणि खूप चांगलं हे पुस्तक आहे. 200 रुपयामध्ये तुम्हाला बरंच काही पुस्तकामध्ये मिळेल. आणि इथे पण बरंच काही आहे. यांचे काही आर्टिकल्स यांनी दिलेले आहेत इथे. तर हे 200 रुपयाचं पुस्तक आहे. आणि आता मी एक अजून पुस्तक बायबल ऑर्डर केलेलं आहे. ते आहे स्टडी बायबल. तर त्यांच्या न्यू कलेक्शनमध्ये हे आलेलं आहे. संपूर्ण जीवन अध्ययन बायबल, द फुल लाईफ स्टडी बायबल. हे तुम्हाला मराठीत पण मिळेल आणि हिंदीमध्ये पण मिळेल. तर हे मी हिंदीमध्ये ऑर्डर केलेलं आहे आणि इन्क्लुडिंग शिपिंग 2500च्या थोडं कमी तुम्हाला पे करावं लागेल इन्क्लुडिंग शिपिंग. तर याच्यामध्ये विशेष असं काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. थोडीशी याची पानं मात्र थोडी पातळ आहेत, पण कॉन्टेंट याचं चांगलं आहे या बायबलचं. तर इथे तुम्हाला जे बायबल वचनं आहेत त्याचा सारांश खूप चांगल्या रीतीने एक्सप्लेन करून देण्यात आलेलं आहे. खूप चांगलं स्टडी तुमचं बायबलचं होऊ शकतं. यामध्ये जे हायलाइटेड पॉईंट्स आहेत ते खूप चांगले आहेत आणि प्रत्येक चॅप्टरचा तुम्ही चांगला अभ्यास करू शकता. तर त्यामुळे मी हे कमेंट्री सेक्शन जे आहे हे खूप चांगलं असल्यामुळे मी हे ऑर्डर केलेलं आहे बायबल. आणि यानंतर यामध्ये असे प्रकारचे तुम्हाला छान छान चार्ट्स पण मिळतील आणि त्याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला छानपैकी मिळणार आहे. जर तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर कपडे वगैरे देण्यापेक्षा अशा प्रकारचे पुस्तकं किंवा बायबल्स तुम्ही केले तर दॅट इज व्हेरी नाईस. आणि प्रत्येक पुस्तकाचा सारांश इथे दिलेला आहे. पृष्ठभूमी काय होती आणि लेखनची तिथी वगैरे तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. आणि शेवटचा जो पार्ट आहे याचा,
शेवटचा जो पार्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला जर एखाद्या टॉपिकवर रेफरन्सेस पाहिजे असेल बायबलचे तर ते तुम्ही यातून घेऊ शकता. आता सपोज वर्णन किंवा दुष्टात्मा किंवा दोष किंवा स्तुती हे जे टॉपिक्स जे असतात त्याच्यावर तुम्हाला बायबल रेफरन्सेस मिळतील आणि तुमची जी बायबल स्टडी आहे ती खूप चांगल्या रीतीने होऊ शकते. तर बरेच टॉपिक्स त्यांनी इथे दिलेले आहे आणि त्याचे रेफरन्सेस त्यांनी दिलेले आहे. खरा, इकडे घृणा, तर यावर खूप छान त्यांनी बायबल रेफरन्सेस दिलेले आहेत. आणि याचा जो शेवटचा पार्ट आहे याच्यामध्ये बरेचसे त्यांनी चार्ट्स दिलेले आहेत. तर त्यामुळे तुम्हाला बायबल समजायला खूप सोपं जातं. थोडंसं इथे जे पानं आहेत ना ते एकमेकांना शेवटचे चिपकले तर ते तुम्हाला थोडेसे काढावे लागतील. बाकी सगळं ठीक आहे. बायबल खूप चांगलं आहे. फक्त थोडेसे पानं जे आहे ते पातळ आहे. पण जर तुम्ही व्यवस्थितपणे हे वापरलं चांगलं कवर वगैरे लावून तर खूप दिवस हे तुमचं बायबल टिकू शकतं.